मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई येथे गेल्या 5 दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केलं होतं। त्यांच्या मागण्या सरकारनं मान्य केल्यानं बाळापूर येथील जयस्तंभ चौकात सकल मराठा समाजासह सर्व धर्मीय बांधवांनी एकत्र येत फटाके फोडून आणि पेढे वाटून आनंद व्यक्त केला। मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई येथील अन्नत्याग आंदोलनामध्ये सरकारनं सर्व मागण्या मान्य केल्यानं बाळापूर येथील जयस्तंभ चौकात मराठा समाज बांधवांसह सर्व धर्मीय बांधवांनी एकत्र येऊन जल्लोष साजरा केला। यावेळी मुंबई येथील आंदोलनात बाळापूर तालुक्यातून सहभागी झालेल्या सुनील पाटील गायकवाड, पुरुषोत्तम मांगटे पाटील, मुरलीधर राऊत, माधव घोंगरे यांचा मान्यवरांनी सत्कार केला। यावेळी मराठा समाजाच्या आंदोलनात वेळोवेळी सहकार्य करणारे माजी नगराध्यक्ष जम्मू शेठ, एनोद्दीन खतीब, डॉक्टर फैयाज हुसेन, मोहम्मद अकरम, गुलाब उमाळे, उमेशप्पा भुसारी, शिवाजी म्हैसने, आनंद बनसरे, ज्येष्ठ पत्रकार रमेश ठाकरे, रामदास वानखडे, श्रीकांत धानोकर यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला। या जल्लोष कार्यक्रमाला जगदीश पाटील हागे, अमोल ठाकरे, प्रशांत गायकवाड, विठ्ठल नळकांडे, अक्षय तायडे, प्रशांत पाटील गायकवाड, सुनील वानखडे, राहुल भालतिलक यांच्यासह सकल मराठा समाज बांधव तसेच सर्व धर्मीय बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। सेवक जे होते ते तिथे जरांगे पाटलाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईत गेले होते। मुंबईत गेल्यानंतर तिथं जे पहिले सुरुवातीला तिथं जे खाण्यापिण्याची दुरावस्था झाला, त्या ठिकाणी आमच्या मुस्लिम बंधू यांनी पाण्याचे जसे ज्या परीने होईल त्या परीने त्यांनी मदत केली। त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून एक घर एक शिदोरी याप्रमाणे मिळेल त्या वाहनाने मुंबईतून सर्वांना जेवण दिलं। शेवटी मराठ्यांचं जेवण हे असताना त्यांनी मुंबईकरांना आवाहन केलं की तुम्ही आम्हाला खाऊ घालता नाही, आम्ही तुम्हाला खाऊ घालतो, या तुम्ही जेवण करा म्हणून तिच्यानं। त्यामुळे मराठ्याने शांतताप्रिय सगळ्या वातावरणात मदत केली। काही मीडियाने निगेटिव्ह बातम्या पसरवल्या, पण तसला कोणताही प्रकार झाला नाही। सीएसटी जवळ असणाऱ्या आज मराठ्याने एवढे लाखोच्या संख्येत आलेले मराठे होते। आंघोळ करायला, संडास बाथरूम करायला जागा नव्हती, तिथल्या बीएमसीने तिथं कोणतीही व्यवस्था करून दिली नव्हती, म्हणून नाईलाज असतं रोडच्या काठाला तिथं आंघोळा करायला लागल्या। आणि त्याचे निगेटिव्ह व्हिडिओ या सत्ताधारी सरकारने आणि काही मनुवादी लोकांनी ते पसरवण्याचे काम केले आणि मराठा समाज बदनाम करायचं आणि आंदोलनाला गालबोट लावण्याचं काम केलं। बऱ्याच एका ठिकाणी अशी घटना झाली की पोलीस साध्या गणवेशात येऊन भगवी टोपी आणि रुमाल घालून आंदोलन कसं चिघळीने यावेळी प्रयत्न केले, पण मराठ्यांना तो संयम राखला। माननीय जरांगे पाटलांनी ते आवाहन केलं की मराठ्यांना काही झालं तरी शांतता बाळगा, ग्राउंडमध्ये जेवढे बसतील तेवढे बसा, नाही बाजूला आजूबाजूला व्हा। त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी मुंबईत ज्या ठिकाणी जाईन त्या ठिकाणी पूर्ण भगवं वादळ आलं होतं आणि त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा प्रकार घडला नाही। हे 29 ऑगस्ट पासून मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मुंबईमध्ये आपल्या लाखो मराठा बांधवासह त्या ठिकाणी आमरण उपोषणासाठी गेले होते आणि एकंदरीत परिस्थिती एवढी गंभीर होती की 29 तारखेला गेल्यानंतर मुंबईमध्ये भयानक पाऊस सुरू झाला होता आणि लाखो मराठे मुंबईमध्ये हजर होते। त्यामध्ये त्या ठिकाणी अशी परिस्थिती झाली होती की त्या दिवशी एवढा पाऊस होता की मराठ्यांना आसरा घ्यायला जागा नव्हती, परंतु त्या ठिकाणी तिथल्या मुंबईच्या मुस्लिम बांधवांनी त्यावेळी त्या ठिकाणी त्यांच्या मस्जिदा ह्या मराठ्यांना राहण्यासाठी खुल्या केल्या। मस्जिदा सोडा, त्या ठिकाणी त्यांची जेवणाची पण मस्जिदमध्ये त्यांनी व्यवस्था केली होती। अशा पद्धतीनं अप्रत्यक्ष मदत या ठिकाणी भरपूर हातांनी केली, परंतु काही लोक सरकारने असा त्या ठिकाणी फतवा काढला होता की ते व्यावसायिक होते, तिथले छोटे मोठे दुकानदार, जे काही पाण्याचे स्टॉल होते, जेवणाच्या ज्या काही ते खाऊ गल्ली होती, छोटे मोठे दुकानदार, आलूवडा, पाववडा, मराठे त्या भरोश्यावर गेले होते की चला आपण त्या ठिकाणी खिशात थोडेफार पैसे नेऊ, आलूवड्यावर आपले जे काही आंदोलनाचे 8-10-15 दिवस आहेत ते काढू। परंतु त्या ठिकाणी खाऊ गल्ली सरकारच्या वतीनं बंद करण्यात आली होती की त्या ठिकाणी सरकारचा दबाव असा होता की हे लाखो मराठे आले, आता यांनी मुंबई पूर्ण जाम केली आणि हे मुंबई जाम केल्यामुळे एकंदरीत मुंबई आर्थिक राजधानी असल्यामुळे त्या ठिकाणी हिचं चित्र बदलून जाणार आहे आणि हा सरकारवर खूप मोठा दबाव होता। त्यामुळे यातले आंदोलक जेवढ्या आंदोलकांना कोर्टाने परवानगी दिली होती 5000 तेवढेच आंदोलक या ठिकाणी थांबावे आणि हे लाखो मराठे परतावे यासाठी त्यांना
उपासमार व्हावी आणि हे इथून पळून जावेत यासाठी त्यांना उपाशी ठेवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी सरकारनं करण्याचा प्रयत्न केला, पण मराठ्यांनी तोही प्रयत्न हाणून पाडला आणि त्यांनी आव्हान केलं. तेव्हा आव्हान करताना संपूर्ण महाराष्ट्रातून गाड्याच्या गाड्या भरून त्या ठिकाणी अन्न यायला लागलं. आम्ही त्या ठिकाणी 31 तारखेला 2 दिवस पुरुषोत्तम पाटील, मी, महादेव भोंगरे, आज आमचे सुनील गायकवाड त्या ठिकाणी हजर होतो. एवढ्या गाड्या आल्या अन्नाच्या की एकंदरीत पूर्ण मुंबईला त्या ठिकाणी जेवण, यांचं मराठ्यांचं जेवण मुंबईलाही जीव घालतील एवढं त्या ठिकाणी अन्न होतं. पाण्याच्या बाटल्या अशा होत्या की त्या ठिकाणी प्रत्येक कंपनीचं पाणी त्या ठिकाणी मुंबईत होतं आणि थप्प्याच्या थप्प्या गाड्या येऊन त्या ठिकाणी पडल्या होत्या. हे फक्त मदत मराठ्यांनीच केली असं नव्हतं. त्या ठिकाणच्या मुस्लिम बांधवांनी सुद्धा त्या ठिकाणी फळं वाटले, त्या ठिकाणी पाणी वाटलं, त्या ठिकाणी जेवण दिलं आणि असं एकंदरीत चित्र झालं होतं. मराठ्यांना या ठिकाणी ज्या लोकांनी सहकार्य केलं आणि या ठिकाणी बाळापूरला सुद्धा जेव्हा मनोज जरांगे पाटील आले होते तेव्हा या ठिकाणी उत्स्फूर्त स्वागत आपण सर्वांनी, मुस्लिम बांधवांनी आम्हाला खूप मोठी साथ दिली होती आणि आपण सर्वांनी आम्हाला मदत केली होती. आणि एक आपण जरांगे पाटील सुद्धा बोलले होते की एक बाळापूर सारख्या मुस्लिम बहुल गावामध्ये माझं या पद्धतीने स्वागत होते. मी या ठिकाणी भारावून गेलो. मुस्लिम समाजाने जो मला या ठिकाणी पाठिंबा दिला त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो असं त्यांनी या ठिकाणी बोलले होते. प्रतिनिधी अमोल जामोदे, NTV न्यूज मराठी, बाळापूर, अकोला.